राज्यातील 8 महापालिकांमध्ये आज महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार। जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि नाशिकमध्ये आज सत्ता ठरणार। कोल्हापूरमध्ये महापौर पदाची निवड महायुतीकडून रूपाराणी निकम रिंगणामध्ये, तर काँग्रेसकडून सचिन चेंडे महापौर निवडणुकीच्या रिंगणात। निवडीसाठी महायुतीचे नगरसेवक एकत्रित महापालिकेत दाखल। नाशिक महापालिकेमध्ये शिवसेनेला भाजपसोबत घेण्याबाबत सस्पेन्स कायम। भाजपच्या नगरसेवकांना गटनेत्यांकडून व्हीप जारी। अंतिम क्षणी भाजप शिवसेनेची युती होणार का, याकडे सर्वांचं लक्ष। चंद्रपूर महानगरपालिकेचा तिढा सुटला, काँग्रेसचाच महापौर होणार। धानोरकर गटाकडून महापौर पदासाठी अर्ज, तर वडेट्टीवार समर्थक वसंत देशमुखांचा उपमहापौर पदासाठी अर्ज। पवारांसारखा नेता दिल्लीमध्ये असणं गरजेचं, पवारांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची मवियामध्ये ताकद, संजय राऊत यांचं वक्तव्य। शरद पवार आणि योगेंद्र पवारांची सहयोग निवासस्थानी भेट, पवार सहयोग निवासस्थानावरून विद्याप्रतिष्ठानकडे रवाना। अजित पवारांच्या विमानात काय झालं आणि कसं घडलं हे 9 तारखेनंतर सविस्तर सांगेन। बैठकीनंतर रोहित पवारांचं सूचक वक्तव्य। रोहित पवार विमानातली कोणती माहिती उघड करणार, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। दादांच्या विमान अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, नाना पटोलेंची मागणी। राष्ट्रवादीला मत म्हणजेच अजितदादांना खरी श्रद्धांजली। शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचं आवाहन। चौफेर टीकेनंतर पुणे पालिकेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द। शोककाळामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केल्यानं सर्व स्तरावरून टीका झाली होती। पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून कार्यक्रम रद्द। हॉटेल विट्स लिलाव प्रकरणात संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, राज्य सरकारकडून चौकशी समितीत बदल। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती प्रकरणाचा छडा लावणार। राज्यभरातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान होणार। जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। पंतप्रधान मोदींची परीक्षा पे चर्चा, हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्कवरती लक्ष द्या। मोदींकडून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना कानमंत्र। यवतमाळमध्ये जानेवारी महिन्यात 22 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नुकसान, कर्जाचा बोजा आणि भाव नसल्यानं शेतकरी हवालदिल। गेल्या खरीपात अतिवृष्टीने 6 लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा, सरकारकडून मदत आणि उपाययोजनांची अपेक्षा। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी आता आपत्कालीन व्यवस्थापनाचा भाग, जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार। वाहतूक कोंडीसाठी एसओपी तयार करण्याचे निर्देश। पुणे विद्यापीठाचा कुंभमेळा निर्णय वादाच्या भोवऱ्यामध्ये, श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रेडिट मार्क्स देण्याच्या निर्णयाला विद्यार्थी संघटनांचा विरोध। हवेची गुणवत्ता सुधारा अन्यथा दंड भरा, केडीएमसीचा कडक इशारा। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मेट्रो बिल्डर कंत्राटदारांना केडीएमसीची नोटीस। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव हार्बरची लोकल सेवा 3 महिने बंद राहणार। वांद्रे खार दरम्यान जुन्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेतलं जाणार। महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दणदणीत विजय, दिल्लीला पराभूत करत आरसीबीनं दुसरं जेतेपद पटकावलं। फायनलमध्ये आरसीबीचा 6 गडी राखून विजय।